नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका विधवा महिलेबद्दल बोलणार आहोत, जी की माजलेल्या बोकाची होती. गावातल्याच एका तरुणासोबत तिचं झंगाट चालू होतं. आता हा तरुण मेडिकलमधून रबरं घेऊन यायचा. तिच्यासोबत जे करायचं ते करायचं आणि त्याच्यात जे काय माल मसाला होता तो आणि त्या कंडोम पाकिटासोबत तिच्याच दारामध्ये टाकून जायचा. याच्यामुळे पुढे चालून या महिलेची तर जिरलीच जिरली, पण त्या पोराची हातभर फाटली. तर काय आहे पूर्ण झंगाट-झुंगाट मी तुम्हाला सांगतो. फक्त आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाकी व्हिडिओला लाईक तर केलं तर जरा बरं वाटेल बरं का. तसं पण आता काय झालं आहे माहिती आहे का, व्हिडिओला जरा व्ह्यूज डाऊनच चालू आहेत. डॉलर बनना झालेत. जरा 1-2 वेळा बघत जावा, तेवढा डॉलर बनेल. तर चला बाकी व्हिडिओला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, 29 वर्षीय वय असलेली सुनीता नावाची एक विधवा महिला, तिचा पती 6 महिन्यापूर्वी ती मेला होता. आई घालीचा काही मला सांगा आता काय कारण होतं का? रानामध्ये चारा काढायला गेला, चाऱ्याच्या खाली एक नाग बसला होता. डसला ना ह्याच्या ढुंगणाला. ह्याच्या आईला ज्यावेळेला याला डसला त्यावेळेला तो जागेला संपला होता. रानामध्ये काही मदत पोचली नाही. आता ही तर झाली पांढऱ्या कपाळाची बाई. आता राहिली ही हिच्या दिरासोबत. आता ही हिच्या घरी एकटीच राहू लागली होती. एक लहान पोरगं होतं आणि हिचा एक दीर होता, जो की येड्या बोकाचा दारू प्यायचा, वर-तोंड करून पडायचा, सट्टेबाजी करायचा, आकडं लावायचा, असं त्याचं धंदं. त्याच्यामुळे ही त्याला अजिबात पसंत करत नव्हती. कामधंदा तर काही करत नव्हता. कधी रिकाम टेकडा कुणाच्या रानामध्ये थोडंफार काम केलं तर केलं आणि त्याच पैशावरती आपलं थोडंफार घरी पैसे द्यायचा, वहिनीपाशी, आणि बाकीचा पैसा दारूच्या ठेक्यावरती उडवायचा. असं याची दिनचर्या. रमेश नाव याचं. हा रमेश एकदम बिघडलेला पोरगा. अजूनपर्यंत लग्न झालं नव्हतं. त्याचाच मनामध्ये राग होता आणि ज्यावेळेला दारू पिऊन यायचा त्यावेळेला या सुनीतावरती नजर ठेवून असायचा वाईट. त्याला वाटायचं की हिनं माझ्यापुढे टांगडं वर करावं, पण ती काय याच्यापुढे करत होती काय? घरची ते म्हणतात ना की घर की मुलगी ते हिंदीत एक म्हण आहे बघा, घर की मुर्गी दाल बराबर. त्यामुळे ही घरात काय भाव देत नव्हती म्हणून बाहेर अरे 1-1 फुटापर्यंत टांगडं आडवं करायची. अशी ही बाय होती सुनीता. तर आता विषय असा झाला होता की ही घर चालवण्यासाठी एका फॅक्टरीमध्ये काम करायची. त्या फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर एवढं गांडफाटासवर काम करावं लागायचं तिला, की तिची पाक फाटून जायची. घरी येईपर्यंत तिच्या अंगात कसलीच ताकद राहत नव्हती. मेहनत मजुरी करून तिचं पार शरीराचं तुकडं झालं होतं. कंटाळी गेली होती. विचार करायची की लहान पोरगा नसता तर मी हे जीवन सोडून दिलं असतं. पण आता पोराच्या भरोश्यावर चालू होतं. या इथं एका रंजना नावाच्या महिलेची तिच्यापाशी एंट्री होते. तिची मैत्रीण त्या कारखान्यामध्ये काम करणारी 10-15 दिवस झाले फॅक्टरीवरती येत नव्हती. जर आली तर थोडी वेळ करायची, निघून जायची. आणि आता हिच्यापाशी येऊन तिला म्हणते की मी काम सोडून द्यायले, आता मला काम करायची गरज नाही. सुनीता रंजनाला विचारते, काय कोणाची चाटा जाणार आहे काय काम नाही करणार तर? पैसा कुठून येणार आहे? ही म्हणते की मला आता पैशाची काय टेन्शन आहे. गावातला एक जमीनदार व्यक्ती फसवला आहे, त्याला फक्त 2-4 मिनटं द्यायचं, टांगडं फकवायचं, बकाबक बकाबक पैसे हातात फेकतंय. आता मला काहीच करायची गरज नाही. तू पण बघ असं काही सापडलं तर. असं म्हणून ती रंजना असं म्हणून ती रंजना तिच्यापासून निघून जाते. रंजनाचं बोलणं हिच्या डोक्यामध्ये बसलं होतं. विचार करू लागली होती. तसं हिला कंटाळा आलाच होता आणि हिच्या पण खालची आग कोण भागवणार होतं? खास भागवण्यासाठी कोणीतरी लागणारच होतं. त्यामुळे ही घरी विचार करत येतच होती. त्यावेळेला एका सुनीता तिच्या गावात पोहोचते. चौकात बसमधून उतरल्यानंतर नेमकंच एक मेडिकल होतं. मेडिकलमध्ये वर लवडा करून बसलेला अमित नावाचा पोरगा. दिसायला सुंदर होता. येड्या भोकाचा, पण मोबाईलमध्येच कायम डोकं असायचं. धंद्यावरती लक्ष नव्हतं. कॉलेजच्या पोरी आले की त्यांच्याकडे तेवढं बघायचं, बाया आले की त्यांच्याकडे बघायचं, असलंच याचं धंदं. आता हे सगळं हिला माहिती होतं. हिला माहिती होतं की कसा हा जमीनदाराचा पोरगा आहे, पैसा याच्याकडे भरपूर आहे. याला जर आपण जाळ्यात फसवलं तर आपला विषय सेटल होईल. असं म्हणून ती थोडं तोंड पाण्यानं धुते. काळभंगार तोंड झालेलं होतं. ती आता थोडंफार जरा त्याला मेकअप वगैरे करून जाते त्याच्यापाशी. त्याच्याकडे बघत म्हणते की मला एक कंडमचं पाकीट द्या. अमित विचार करतो की ही तर हिचा नवरा वरगांड करून गेला, हे आता ही पाकीट नेऊन काय करणार आहे? त्यावेळेला तो थोडी वेळ तिच्याकडे बघतो, विचार करतो आणि तिला पाकीट देतो. आणि हा तिला म्हणतो की काय करणार आहात तुम्ही? त्यावेळेला ती म्हणते तुला काय करायचं आहे? तुला जाणून घ्यायचं आहे का?
रात्रीचे 10 वाजता ये माझ्या घरी. ज्यावेळेला ती असं म्हणते त्यावेळेला तो अमित होकार देतो आणि त्या ठिकाणाहून ती बाई निघून जाते. रात्रीचे 8 वाजता ती तिच्या पोराला जेवण खाऊ घालते आणि पोरगं झोपी जायची वाट बघते. 10 वाजता हा अमित तिच्या दरवाजापाशी होता. दरवाजा वाजवतो, दरवाजा उघडते आणि या अमितला आत ओढून घेते. अमितला म्हणते, "की आलास काय? येड्या ये. आता काय माझ्यावर चढल्याशिवाय तू का सोडत नाही मला." त्यावेळेला अमित म्हणतो, की "मला सांग आता तू नेमकं पाकीट कशासाठी घेऊन जात होती?" ती त्याला एका कपाटाकडे घेऊन जाते. कपाटामध्ये ती पाकिटं भरलेली होती. ती म्हणायची, "हो मी तुझ्याकडून आणून इथं ठेवायची. माझी इच्छा तर होती, पण कोण नव्हतं माझ्यासाठी करायला. आता तू आलायस, तू माझ्यासोबत कर." अमितचं टांगडं आधीच वर झालेलं होतं. त्याला काहीच हरकत नव्हती, हेच पाहिजे होतं. मूडमध्ये आला तोपर्यंत म्हणते, "नाही नाही असं तर करूच शकत नाही, पण 2,000 रुपयाची नोटेची नेळवाटी करून माझ्यात घाल, त्यावेळेला तू करू शकशील." अमित थोडा विचार करतो आणि म्हणतो, "ठीक आहे, हे घे 2,000 रुपये." आणि तिच्यासोबत ते करतो. आता अमितला हिच्या शरीराची गोडी लागली होती. त्यामुळे अमित म्हणतो, "मी उद्या पण येतो." ती म्हणली, "नाही, उद्या जर येत असेल तर 10,000 रुपयाचा बंडल पाहिजे करकरीत." अमित आता एकदम खुश झालेला होता. होकार देतो आणि निघायला लागतो. ती म्हणते, की "तुझा माल मसाला तर निघून जा." त्यावेळेला ते काढलेलं कंडम त्याच्या हातात देते आणि म्हणते, "जरा लांब टाकून दे हे तुझा माल मसाला." हात जास्त विचार करत नाही. घराच्या बाहेर गेलं की घराच्या बाहेरच फेकून देतो तिच्या दारामध्ये. तिचा दीर कामावरनं आला होता कुणाच्या तर रानातून डरक्या करून. तो बघतो बघतो तर कुणीतरी आणून टाकले. त्याला वाटलं कुणीतरी टाकलं असेल, त्यामुळे तो विचार करत नाही जास्त आणि घरामध्ये येऊन वहिनीला म्हणतो, की "आता मी उद्यापासून दारू सोडली, मटका सोडला, कोणाच्या तर रानात कामाला जातो." येड्या लवड्याच्याला सद्बुद्धी आली म्हणते सुनीता आणि त्याला उद्या सकाळी म्हणते, की "डबा करून देते मी तुला." उद्या सकाळच्याला ह्याला डबा करून दिला जातो आणि ती त्या ठिकाणाहून निघून गेला. आता ज्यावेळेला हा अमित आता सुनीताने काम सोडून दिलं होतं, पैसे येत होते, त्यामुळे ती काही आता करू शकत नव्हती. या सुनीताने फॅक्टरीवरती जायचं सोडून दिलं होतं. तिला आता आहिस्ता पैसा येऊ लागला होता. ज्यावेळेला तिचा दीर गेला त्यावेळेला ती त्या अमितला कॉल करते आणि म्हणते, की "ये ये पैसे घेऊन, करकरीत नोटा घेऊन ये." त्यावेळेला अमित 10,000 रुपयाचा काउंटरमधला 10,000 रुपयेचा बंडल काढतो आणि हिच्याकडे निघायला लागतो. हिच्या घरापाशी गेल्यानंतर 10,000 रुपये तोंडावर फेकून मारतो. जम्परचं हुक काढतो, नाडी सोडतो आणि जे करायचं ते करतो. त्याचं मन भरल्यानंतर त्याचा जो निघालेला माल मसाला आहे पाकिटात भरून तिच्यापाशी देतो. पाकिटात भरून त्याच्यापाशी देते आणि हा जाता जाता तिथंच फेकून जातो दारामध्ये. आता हे भरपूर वेळा झालं होतं. या सुनीताचा दीर आता हे सगळं बघत होता, की हे कोण तर करतंय, आता काय विषय आहे मला काय समजेना. पण त्याचा शक आता त्याच्या वहिनीवरती येऊ लागला होता. तरी पण तो काय बोलत नाही. पण त्याच्याच घरापुढे राहणारा एक पोरगा हे सगळं नोटीस करत होता, की याच्या घरामध्ये कोणीतरी येतंय. कोण येतंय, काय येतंय, आता हे सगळं तो त्याला सांगू लागतो. आता याचं डोकं फिरलं. याचं डोकं फिरल्यानंतर तो म्हणला, की "एक काम कर, तू आता उद्या ज्या वेळेला हा व्यक्ती येईल का त्यावेळेला मला फोन कर." त्यावेळेला होकार देतो. दुसऱ्या दिवशी ही रंजना तिचा दीर बाहेर गेल्यानंतर फॅक्टरीमध्ये कामाला त्या अमितला बोलवून घेते. अमित त्याच्या गाडीवरती बसून येतो. त्यावेळेला त्या दीराचा मित्र होता तिथं. तो त्याला फोन करतो. तिथून गाडी एक मागून घेतो आणि घराकडे निघायला लागतो. घरापाशी येऊन बघतो तर कोणाची तर गाडी आहे आणि दरवाजा उघडतो. दरवाजाच्या आत बघितलं तर त्याची वहिनी कोणासोबत तर टांगडं पकडून बसलेली आहे. वर टांगडं केलं आहे आणि हा तिच्या खालच्या जागेला तोंड लावतो. हे सगळं बघून याचं डोकं फिरलं. त्यानं बघितलं की हा तर अमित आहे मेडिकलवाला. तिथं पडलेली कोराड घेतली, अमितच्या डोक्यात मारली. अमित तडफडू लागला. त्यावेळेला हिनं पळायचा प्रयत्न केला, पण हिच्या डोक्यात ही मारली आणि ते दोघं तिथंच पडले. दोघांचा त्या ठिकाणी जागी मृत्यू झाला. या तिच्या दीराने आता पोलिसांनाच फोन लावला स्वतः सरेंडर करण्यासाठी. पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्याला सरेंडर आणि याला ताब्यात घेतले. याच्यावरती आता योग्य ते गुन्हे दाखल झालेले आहेत. आता या सुनीताला आता मला सांगा, त्या व्यक्तीने जे केलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे? मला कमेंट करा. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? मला पण कळू द्या एकदा.